नमस्कार, मी विशाल परदेशी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात राज्यसभेच्या बातमीने. राज्यसभेत खासदारांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आणि या मारहाणीसाठी बाहेरून लोकांना बोलवण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केलेला आहे. राज्यसभेत ओबीसी आरक्षण सुधारित विधेयक संमत झाल्यानंतर सरकारकडून विमा विधेयक सादर करण्यात आलं आणि त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. सभापतींच्या दिशेनं विरोधी बाकांवरून कागद भिरकवण्यात आले आणि त्यामुळे मार्शल्सना पाचारण करावं लागलं. मार्शल्सच्या वेशात आलेल्या 40 ते 50 जणांकडून विरोधी खासदारांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. दरम्यान गोंधळाचं सीसीटीव्ही फुटेज जे ते जारी करण्यात आल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. आणि हे सीसीटीव्ही फुटेज जे राज्यसभेचं ते समोर आल्याचं आपण बघतोय. यामध्ये आपण पाहू शकतो की मार्शल्सना तिथे पाचारण करण्यात आलं, कारण विरोधी पक्षाचे खासदार हे काही केलं तिथे ऐकत नव्हते आणि अखेर मार्शल्सना तिथे बोलवण्यात आलं. पण विरोधी पक्षाच्या खासदारांनी आरोप केलेला की बाहेरून काही लोकांना तिथे बोलवून मार्शल्सच्या गणवेशात आतमध्ये आणण्यात आलं आणि खासदारांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. सांसदों की पिटाई की गई है. बाहर से लोगों को बुलाकर नीली वर्दी में डालकर सांसदों को धक्का मुक्की मारपीट की गई. और आप ये सवाल पूछ रहे हो कि स्पीकर को दुख हो रहा है, वाइस चेयरमैन को दुख हो रहा है. चेयरमैन की क्या जिम्मेदारी है? चेयरमैन की जिम्मेदारी हाउस को चलाने की है. चेयरमैन ने हाउस को पिछले दिनों में क्यों नहीं चलाया? स्पीकर ने क्यों नहीं चलाया? जो विपक्ष के दिल में बात है वो हम क्यों नहीं रख सकते हैं? इसका क्या जवाब है? तो आपने मार्शल को बुलाया और कितनी फौज, जैसे हिंदुस्तान पाकिस्तान की सीमा पर हम खड़े हैं. ऐसे बॉर्डर खाली फेंसिंग लगाना बाकी था बस, और बंदूकें लाना बाकी था. क्या आप हमको डराना चाहते हैं? आज हम हैं, कल आप हो. आपने भी ये सब कुछ किया है और सबसे ज्यादा महिला मार्शल्स को बुलाया गया. ये कौन सी नीति है कि पुरुष सांसदों के सामने आप महिला मार्शलों को खड़े करते हो? आप क्या दिखाना चाहते हैं? कौन सी मर्दानगी दिखाना चाहते हैं? That was also accepted. By and large, all parties, including small, big, and everybody, these were the three major issues on the very first BSE. And that was accepted, that was admitted. And in spite of that, then they started with Pegasus and other things, and suo motu statement was made. I am trying to make out a point that the decision, it was pre-decided by the Congress and its friendly party that we should not allow the parliament to function this time, and we should take it forward for a washout. This was their decision. That's why I am trying to count the chronology of the events. In that, first they did not allow introduction of ministers. Then suo motu statement हमने करा दिया, and clarification, presiding officers allowed the clarification. They did not seek any clarification. कोई ठीक तरीके से संतुलन विपक्ष के बीच में नहीं था और एक क्लियर कट कॉम्पिटिटिव ऑपोजिशन का दृश्य देश के सामने दिखा. एक आम आदमी पार्टी के सदस्य टेबल पे चढ़ गए तो अरे उसमें पंजाब में हमारा क्या परिणाम होगा, तो 2 कांग्रेस के सदस्यों ने चढ़ना जरूरी है. और इस प्रकार की कॉम्पिटिटिव ऑपोजिशन के कारण पूरे सदन की और देश के जनता के बीच जो अपमान किया गया है चेयर का, जो सदन का अपमान किया गया है, उसके लिए माफी मांगना तो दूर और सीना चौड़ा करके आज विपक्ष सामने आ रहे हैं. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या बरोबर आहे. सागर, सत्ताधाऱ्यांच्या वतीने सभागृहाचं जे पावित्र्य राखणं आवश्यक आहे, जे नियम पाळायला हवेत, जे अध्यक्ष महोदयांची खुर्ची आहे त्याचे जे नियम पाळायला हवेत, त्याचा अपमान करण्यात आल्याचा आरोप जो आहे तो केला जातोय. आणि दुसरीकडे
विरोधी पक्ष असं म्हणताय किंवा खासदार असे म्हणतायत की बाहेरच्या लोकांना मार्शलच्या वेशात तिथे आणण्यात आलं आणि खासदारांना मारहाण करण्यात आली. नेमकं तथ्य काय? विशाल, लोकसभेच्या अधिवेशनामध्ये मागील 2-3 दिवस पाहिलं तर लोकसभेत प्रचंड गदारोळ होत होता. आज राज्यसभेमध्ये या संदर्भातला गदारोळ दिसलाय. सभागृहातच नाही तर सभागृहाच्या बाहेर देखील सत्ताधारी विरुद्ध विरोधक असं वाकयुद्ध दिसून येते. विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर राहुल गांधी असतील, संजय राऊत असतील, या सर्व नेत्यांनी सत्ताधारी बाकांवर जोरदार टीका केलेली आहे. अर्थात या सगळ्या मागे गोंधळ जो सभागृहामध्ये झाला होता आणि त्यावेळेस मार्शल तिथे आले आणि मार्शल आणि खासदार यांच्यात झालेली धक्काबुक्की याचा पडसाद या सगळ्या गोष्टींवर दिसून येतो. सीसीटीव्ही फुटेजमध्ये जवळपास दिसून येतं की खासदार आणि मार्शल्स मध्ये धक्काबुक्की झालेली आहे. ते एकमेकांना मागे ढकलताना दिसत आहेत हे स्पष्ट दिसून येतं. नेमक्या याच मुद्द्यावरून सरकार आणि विरोधक यांच्यातला संघर्ष दिसून येतोय. राहुल गांधी असतील, संजय राऊत असतील, प्रफुल्ल पटेल असतील, या प्रमुख नेत्यांनी हेच टीका भाजपावर केलेली आहे. दुसरीकडे जी लोकशाहीची मूल्य आहेत ती घसरताना दिसत आहेत. असा बचावात्मक भूमिका सरकारकडनं राज्यसभेचे नेते भाजपाचे पियुष गोयल घेताना दिसत आहेत. एकूणच आज विरोधकांकडनं ज्या पद्धतीने टीका करण्यात आली त्याला प्रत्युत्तर म्हणून राज्यसभेतले आणि केंद्रीय 5 मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सरकारचं कसं समर्थन करायचं आहे ते त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. यावरून जवळपास दिसून येतं की राज्यसभेमध्ये मार्शल आणि खासदारांमधले झालेली धक्काबुक्कीच्याच मुद्द्यावरून गदारोळ आणि त्याच्यानंतर ते पडसाद आता सभागृहामधून दिसून येतील. विशाल, धन्यवाद सागर या सगळ्या तपशिलाबद्दल. आणि एवढ्यात हा सगळा वाद मिटेल असं एकूण दिसून येत नाहीये, पण बघूयात तुर्तास काय याच्यामध्ये पुढे तोडगा काढला जातोय. यानंतर बघूयात 20 ऑगस्टला विरोधी पक्षांची बैठक जी आहे ती सोनिया गांधींनी बोलावलेली आहे. विरोधी पक्षातले सगळे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. खुद्द उद्धव ठाकरे देखील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे. विरोधकांच्या एकजुटीचा प्रयत्न सोनिया गांधींच्या वतीने यावेळी इथे केला जाईल. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात कोरोना आणि लसीकरणाबाबत अनेक प्रश्न आपल्या मनात असू शकतात आणि या सगळ्या मुद्द्याला घेऊन जनजागृती करण्याकरता आम्ही विशेष मोहीम राबवतोय. संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ. कोरोनाचं संकट अजूनही कायम आहे आणि यामध्ये लसीकरण ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. लसीकरण हे प्रत्येकाने करून घेणं फार आवश्यक आहे. काही प्रश्नही तुमच्या मनात असू शकतात आणि आता तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि ती सुद्धा तुमच्या फोनवर. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या संयुक्त विद्यमाने कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफच्या अंतर्गत संजीवनी हेल्पलाईन लॉन्च करण्यात आली आहे. तुम्हाला फक्त व्हॉट्सॲपवर 7977773753. पुन्हा एकदा नंबर मी सांगतो आपल्याला 7977773753 या क्रमांकावर तुमचे प्रश्न पाठवायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं त्वरित मिळतील. ज्यादातर उनके मन में ये डर है कि टीका लगवाने के 2 महीने के बाद हम मर जाएंगे और ये सरकार की चाल है पॉपुलेशन कम करने के लिए. People are really confused in which vaccine to get. Just the thing is that they have not a clear information about vaccination. The scientific terminology they are not understanding. तुम्ही कोविड-19 आणि लसीकरणाबाबत गोंधळलेले आहात का? तुम्हाला अचूक माहिती मिळत नाहीये का? आता अजिबात चिंता करू नका, कारण तुमच्याकडे आता संजीवनी हेल्पलाईन आहे. व्हॉट्सॲपवर सुलभ चॅट सेवा उपलब्ध आहे, ज्याद्वारे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात.
ही हेल्पलाईन नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेची जागरूकता मोहीम संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ द्वारे सुरू करण्यात आली आहे, ज्यात कुणालाही सहज भाग घेता येणार आहे. तुम्हाला फक्त 7977773753 या व्हॉट्सअप क्रमांकावर तुमचे प्रश्न, कोरोना, लसीकरण किंवा त्याच्याशी संबंधित समज गैरसमज याबद्दल विचारायचे. देशातील प्रख्यात आरोग्य तज्ञ तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील. The vaccine will definitely give you some element of protection, often very high amounts of protection, and it's important to take the vaccine after the COVID infection. Vaccination sites are still only meeting only about 30% of their capacity. There is still a large capacity available, and people are still not coming. So we need to reach out to people, get them vaccinated as early as possible. संजीवनी हेल्पलाईन, कधीही कुठेही नेहमी तुमच्या सोबत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 नेटवर्क. म्हणून लसीकरणाबद्दल आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे समज गैरसमज ठेवू नका, म्हणजे गैरसमज तर ठेवूच नका. आणि त्यामुळे त्यातलं सत्य जाणून घेण्याकरता या नंबरवरती तुमच्या मनातला कोणताही प्रश्न पाठवा, त्याचं उत्तर तुम्हाला त्वरित मिळेल. यानंतर इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता एक आठवण की कोरोनाचं संकट अजूनही कायम आहे. या सगळ्याच्यामध्ये कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करणं फार आवश्यक आहे. त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घराच्या बाहेर पडताना मास्कचा वापर करा. कारण आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, आणि कुटुंब सुरक्षित तर समाज सुरक्षित. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.